झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतील परळमधील इंडिया बुल्सच्या कार्यालयावर हल्ला झालाय। मनसे कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलाय। अमरावतीतल्या सभेत राज ठाकरे यांनी इंडिया बुल्स कंपनीच्या विदर्भातील वीज प्रकल्पाचा चांगला समाचार घेतला। त्याचे संतप्त पडसाद मुंबईत उमटताना दिसले। काही कार्यकर्त्यांनी परळ जवळील या कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहताय। परळमधल्या या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। इंडिया बुल्सच्या अमरावतीच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी इंडिया बुल्सच्या प्रकल्पावर टीका केली होती। त्याचे पडसाद लगेचच मुंबईत उमटताना दिसले। परळमधल्या या इंडिया बुल्सच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। झी 24 तासची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य। इंडिया बुल्सच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। आज राज ठाकरे यांनी इंडिया बुल्सच्या या प्रकल्पावर टीका केली होती। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। अमरावती इथं राज ठाकरेंनी केलेल्या भाषणामध्ये इंडिया बुल्सवर प्रहार केल्यानंतर त्याचे पडसाद आता मुंबईत उमटू लागले आहेत। मुंबईतल्या इंडिया बुल्स फायनान्स सेंटर इथं मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे। मनसेचे कार्यकर्ते जे होते कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जी इंडिया बुल्स फायनान्सची जी सिक्युरिटी चौकी आहे ती मोठ्या प्रमाणात ही तोडून टाकलेली आहे। या ठिकाणी चारही बाजूने जी काचा लावण्यात आल्या होत्या त्या काचांची तोडफोड करण्यात आली आहे। मुख्यतः म्हणजे जी मुख्य द्वार जे होतं ते सिक्युरिटीवाल्यांनी बंद केल्यामुळे मोठी नासधूस इथं होण्याची जी टळलेली आहे। परंतु या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले हे आंदोलनाचे हे उग्र रूप पाहता हे आगामी काळामध्ये या इंडिया बुल्स विरोधात मनसे कार्यकर्ते किती आक्रमक होतील याचे एक लक्षण दिसत आहे। झी 24 ताससाठी मुश्ताक अलीसह कृष्णात पाटील, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।